जाणीव झाली की हे आंदोलन होणं गरजेचं होतं। त्यामुळे हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी सगळ्यांना वाटतंय, पण एक एकत्र येण्याची कोणाची मानसिकता नाही। असरचा अहवाल जाहीर झाला होता, तुम्हाला माहिती आहे। असरचा अहवाल जाहीर झाला, या महाराष्ट्रातल्या एकही संघटनेने त्या असर अहवालाची होळी केली नाही, निंदा केली नाही, नालस्ती केली नाही। मित्रांनो, फक्त आणि फक्त शिक्षक समितीने संपूर्ण राज्यभर होळी केली। मग सचिन सांगितलं, त्याला परिणाम झाला की 2 अधिकाऱ्यांना आमच्या राज्याध्यक्षांना फोन केला की आमच्याकडे चूक झालेली आहे, चुकीचा अहवाल सादर झालेला आहे, आम्ही दिलगिरी व्यक्त करतो म्हणून। आम्ही त्यांना आव्हान दिलंय, जर यापुढे जर चुकीचे जर अहवाल प्रसिद्ध कराल तर तुम्हाला आम्ही कोर्टात घेतणार म्हणून। शिक्षक समितीची ताकद ही तशीच आहे। हे भुरटे जे काही लोक आहेत ना, ते शिक्षक समिती बदनामी करून संघटना वाढवण्याचा प्रयत्न करण्याच्या आधी ते आंदोलन लावलेलं आहे। पण त्यांना आम्ही इशारा देऊ इच्छितो, जर चुकीच्या मार्गाने तुम्ही जर इथे कटनीती आणि कुटनीती करून जर संघटना वाढवण्याचा प्रयत्न केला तर कधीही संघटना वाढणार नाही। शिक्षक समिती चढ लक्षात घ्या, रस्त्यावर उतरून त्या आंदोलन आजपर्यंत केले, यापुढे त्यांना न्यायासाठी शिक्षक समिती भांडत राहणार आहे। आणि म्हणूनच ही जी उपस्थिती आहे ती विचाराची उपस्थिती आहे, लक्षात घ्या। शिक्षक समितीच्या विचारावर विश्वास ठेवून हे लोक या ठिकाणी आलेले आहेत। त्यामुळे कितीही बदनामी करण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा शिक्षक समितीपासून पुढे जाण्यापासून कोणी रोखू शकत नाही। मित्रांनो, मला खरोखर समाधान वाटते की अन्याय हा अन्याय म्हणण्याची मानसिकता तुमची निर्माण झालेली आहे। आणि ही अशीच जर परिस्थिती राहिली तर भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना नोकरीतून घरी जावे लागेल। हे चुकीचे आदेश आहेत, ते चुकीचे आदेश शासन करताना आम्ही इशारा देतो। तुम्ही शिक्षकांच्या वाट्याला, तुम्हाला माहिती आहे टप्प्याटप्प्याने एका खात्याचं तुम्ही खाजगीकरण करता, पण तुम्ही आता हात घातलाय तो शिक्षकांना घातलाय, लक्षात घ्या। तर शिक्षकांच्या हातात तुम्ही हात घातलात आणि शिक्षकांची जी अस्तित्व आहे ते संपवण्याचा प्रयत्न करतात। गोरगरिबांचं शिक्षण, कष्टकऱ्यांचं शिक्षण संपवण्याचा प्रयत्न करतात, ते तुम्हाला कधी शक्य होणार नाही। भविष्यामध्ये या जिल्ह्यातले संपूर्ण राज्यभरातले कष्टकरी सामान्य जनता सुद्धा या आंदोलनात सपोर्ट करेल आणि तसं नियोजन आपण पुढच्या काळात करणार आहोत। वेळ कमी याची जाणीव आहे, म्हणून मी या ठिकाणी थांबवतोय। सर्वांना पुन्हा एकदा त्या तमाम